गटारीनिमित्त ठाण्यात मोठ्या प्रमाणात आता मटणाच्या दुकानावरती रांगा लागलेल्या आहेत। लांब रांगा ह्या सकाळीच लागण्यात आलेल्या आहे। आज त्यात रविवार असल्याने मोठी मेजवानी देखील या ठिकाणी खवय्यांची असणार आहे। त्यामुळे मासे असेल, मटण असेल, कोंबडे आणि बकरे याच्यावरती आज ठाणेकर असतील या इतर लोक असतील हे आज गटारीनिमित्त, आज मेजवानीनिमित्त त्यांचा आज ताव असणार आहे। त्यामुळे मोठी रांग जी आहे ते ठाण्यात आपल्याला पाहायला मिळते। लांब रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच श्रावणाआधी गटारी निमित्त हा मोठा सण साजरा केला जातो। त्यामुळे मोठ्या पद्धतीने आज या ठिकाणी ठाणेकर देखील खवय या रांगेत उभे आहेत आणि खास करून ठाण्यातील त्या भागात या मटणासाठी मोठी रांग आता या ठिकाणी लागलेली आहे। पाहू शकतो मोठ्या संख्येने आज गटारी निमित्त आज आपल्या घरामध्ये आनंदाचा क्षण साजरा करताना दिसणार आहे। त्यानंतर श्रावण चालू होतोय, त्यामुळे मोठ्या उत्साहाचं वातावरण देखील आहे। मात्र या ठिकाणी श्रावणात अनेक सण येत असतात, त्यानिमित्त त्याच्या अगोदर ते गटारी आज करणार आहेत। मात्र या ठिकाणी रांगेत उभे आहेत, आपण त्यांनाच विचारूया गटारीनिमित्त आज कशा प्रकारचा बेत असणार आहे। घरी खास करून मोठी रांग लागलेली आहे। मटन, अच्छा, मटणावरती हा मटन, ग्रेव्ही, सुक्का, अजून चिकन, बाकी मग चिकन तिकडनं घरनं परत अजून घ्यायचंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर आपण सण साजरा करतो, खास करून ठाणेकर रांगेत उभे आहेत। आज कसा बेत असणार आहे? आज मटनच खातो आपण जनरली, कारण दसऱ्यापर्यंत काय आम्ही मटन खात नाही। आणि जनरली कसं होतं, एक बोलायचं मटन म्हणजे हे पुण्या भागातून जे आलेले लोक आहेत की त्यांना बोलायचंच चालतं, म्हणून मेंढराचं मटण खातात, म्हणून इथे इतकी लाईन आहे। आम्ही बोकडाचं खात नाहीये। बोलायचं इथंच भेटतं? हो, इथंच बघतो एकाच जागेवर, म्हणून इतकी मोठी लाईन आहे। नक्कीच बोलायचं मटण ह्या ठिकाणी मिळतं, मोठी रांग आहे। कुठून आलात, कशाप्रकारे लाईन लागली? आम्ही विटावरून आलोय। फक्त बोलायचं मटण इथे भेटत असल्यामुळे इकडे खूप गर्दी आहे। बाकी ऑदर ठिकाणी तुम्हाला बोकडाचं भेटतं, पण आम्ही पुणेकर मंडळी बोलायचं देवस्थान असल्यामुळे आम्ही फक्त मेंढ्याचं मटण खातो। आलो म्हणजे? हो, विट्यावरून आलो आम्ही इकडे। आजचा कसा बेत असणार आहे खास करून? काय जनरली दिवसभर फक्त आज नॉनव्हेज, उद्यापासून श्रावण चालू होतोय। हो, नक्कीच या ठिकाणी अजून महिला, मॅडम आज बेत करणार आहात, खास करून महिला, आज रविवार पण आहे। आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण उद्यापासून श्रावण लागणार आहे ना, आणि हे मटण सहसा इथे कुठे भेटत नाही ना, म्हणून लांबून लोक येतात इकडे। कुठून आलात तुम्ही? आम्ही इकडचेच रहिवाशी आहे, ठाण्याचेच आहेत। तिथून 5 किलोमीटर दूर आहे इथून, आमच्या शासननगरहून आले मी। नक्कीच बेत असणार आहे। रांगेत अजून काही लोक आहेत। काका, खास करून रांगेत आहात तुम्ही, इकडे अजून काही लोक आहेत, त्यामुळे नक्कीच एकीकडे पाऊस पडतो, दुसरीकडे कुठून आलात? खास करून मटणासाठी रांग लागली, आज कशा प्रकारे बेत असणार आहे तुमचा? मीरा रोड वरून आलोय मी। आज गटारीचं बेत आहे। अजून काय गटारी साजरी केली गेली, आज रविवार पण आहे, श्रावण लागतो त्याच्या अगोदर। रविवार असल्यामुळे चांगल्या पद्धतीने गटारी आज साजरी करणार। काय मेनू मोठा असणार? आजचं मटण महाराष्ट्रवाल्यांचं मटण, प्रसादचं मटण म्हणजे काय ठाण्यामधलं अगदी चवदारच मटण। आज पाहुणे देखील आमंत्रित असणार आहे? 100% माझे मेहुणे आहेत। येस, वाड्यावर येणार आहेत। खास आमंत्रण गटारीसाठी। काय खास स्पेशल असणार आहे वेगळं? आजचं आमचं मटण असणार आहे जे आपलं आगरी पॅटर्नचं जे मटण आहे ते आज आपल्याला आमच्याकडे मिळेल। आपण आलात तरी त्याची चव घ्यायला मिळेल। आमंत्रित केल्याबद्दल या ठिकाणी पाहू शकतो मोठी रांग या ठिकाणी रांगलेली आहे आणि मोठ्या संख्येने बोलायचं मटण असं एक हे जय महाराष्ट्राचं शॉप जे आहे ते इथं फेमस आहे। मात्र अनेक लोक जे आहेत ते लांबून या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठी रांग जी आहे ते सकाळपासूनच आहे। त्यामुळे नक्कीच रांग लवकर लावल्यामुळे लवकरात लवकर घरी जाता येईल आणि आजचा बेत करता येईल। त्यामुळे यासाठी सकाळीच या ठिकाणी रांग लागण्यात आलेली आहे। महिला असतील, या ठिकाणी घरातली मंडळी देखील असतील, खास करून या ठिकाणी आलेली आहेत। काही जण आहेत, त्यांना देखील आपण विचारणार आहोत। या ठिकाणी काका, कुठून आलात? खास करून आज रविवार आहे, मटणाचा बेत। मी ठाण्याच्या पाचपाडी भागातून आलो आहे। आज श्रावण सुरू व्हायच्या आधीचा शेवटचा रविवार आहे, त्यामुळे इथे सगळी मोठी रांग बघून मला या शास्त्राचा खूप लोक एवढा फॉलोअप करतायत आणि पुढचा 1 महिना खायचं नसल्यामुळे एवढी मोठी रांग लागलेली आहे। पाऊस पडण्याचा विचार न करता सुद्धा लोक रांगेत उभी आहेत। हे आमचं फार पूर्वीचं दुकान आहे, महाराष्ट्र मटन शॉप।
वर्षानुवर्ष आम्ही इथेच येतोय आणि पावसाने थोडी जरी मेहरबानी केली, आता पडत नाही, पण पावसाचा विचार न करताही लोक रांगेत उभी आहेत. विनयन देखील बघतात. हो हो, म्हणजे आता लाईनीत उभं असताना बघतोय मी सर. या ठिकाणी खास आनंदाचा क्षण आहे असं म्हटलं जातंय. मात्र पावसाने कुठेतरी साथ दिली पाहिजे. रांगेत उभे आहेत, त्यामुळे छत्र्या घेऊन देखील या ठिकाणी बाहेर आलेले आहेत, बाहेर पडलेले ठाणेकर. आणि याच ठिकाणी नव्हे तर अनेक ठिकाणी देखील आता मासे असतील, कोंबड्या असतील, बकऱ्या असतील, अशा ठिकाणी आता मोठ्या रांगा दिसणार आहे. मात्र सकाळपासून ठाणेकर जे ते घराच्या बाहेर पडलेले आहेत. रविवार आहे आणि त्याच्यातच आता ही मेजवानी मोठी असणार आहे. गटार निमित्त स्पेशल त्यांच्या घरात पाहुण्यांना देखील आमंत्रित केले, त्यामुळे लांबून लांबून लोक या ठाण्यामध्ये या ठिकाणी खास बोलायचं मटण मिळतं त्यासाठी लांबून लोक या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आले. त्यामुळे नक्कीच आजचा क्षण त्यांच्यासाठी आनंदाचा द्विगुणित क्षण असणार आहे. त्यामुळे गणेश रहाटेसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.